नमस्कार श्रोते मंडळी. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 18. मागच्या भागामध्ये आपण 18व्या अध्यायाचे 100 ओव्या घेतल्या होत्या. या भागामध्ये 100च्या पुढच्या ओव्या घ्यायच्या आहेत. चला तर मग अध्याय 18व्याच्या 100 ओव्या आपल्या झाल्या होत्या. 100च्या पुढच्या आपल्याला घ्यायच्या आहेत. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगण गणांपोते लिहून पाठवा. चला तर वाचनाला सुरुवात करूया. जगू आबा पाटील हरी, बापू नावं मंडळी दुसरी, सोडून या शेगाव नगरी, नागझरीला आले हो. त्या गावी माळावर आहे भुयार, जेथे गोमाजी नामे साधूवर समाधिस्थ झालासे. झरी जिवंत पाण्याचे, आसपास त्या माळाचे आहेत, म्हणून गावाचे नाव पडले नागझरी. हा गोमाजी बुवा साचा गुरु महादजी पाटलाचा प्रथम आशीर्वाद ह्या झाला याचा शेगावीच्या पाटील वंशा. म्हणून पाटील शेगावचे गोमाजीला वंदून साचे, रस्त्यास लागती पंढरीचे ऐसा त्यांचा परिपाठ. या परिपाठे म्हणून नागझरीसी येऊन अग्निरथात बैसून निघते झाले पंढरीला. हरिपाटला बरोबरी समर्थाची होती स्वारी, बापूना आणि दुसरी माणसे 550. आषाढ नवमीचा तो दिवस होता साचा. समुदाय वारकऱ्यांचा येऊ लागला पंढरीसी. मेघ दाटले अंबरी, क्वचित कुठे भूमीवरी पर्जन्याची वृष्टी करी होऊ लागली शोधते हो. ते भूवैकुंठ पंढरपूर गजबजून गेले फार, भरती तसागर जेवी जाय उसंबळोनी. प्रदक्षिणेच्या रस्त्यावरी टाळाची ती गर्दी खरी, जय जय रामकृष्ण हरी भक्तमय ते उच्चस्वरे. शब्द कवनाचा कवनाला, नये एका वयाला, ऐसा आनंदी आनंद चालला तो वानू कोठवर. नाथ निवृत्ती ज्ञानेश्वर, सावता गोरा कुंभार, श्री तुकोबा देहूकर, सोपान मुक्ता जनार्दन या संतांच्या पालख्या पंढरीसा आल्या देखा. भक्तांनी उधळीला बुक्का, आदर करावया कारणे. त्या योगे आकाशात बुक्क्याचे जणू झाले छत, सुवास उठला घमघमीत गर्दी तुळशी फुलांची. श्रोते त्या समयाला समर्थ आले पंढरीला, उतरले जाऊन वाड्याला त्या कुकाजी पाटलाच्या. हा प्रदक्षिणेच्या वाटेवरी वाडा चौफाळ्या शेजारी दर्शनाला भीड खरी झाली असे राहुळात. पोलीस हातावरी उभे राहिले रस्त्यावरी, पंथेस आलेले वारकरी भजन करीत हरीचे. एकादशी सचार हरिपाटला बरोबर, बापूना विना तर गेले दर्शना हरीच्या. बापूना मागे राहिला, तो होता स्नानासी गेला, म्हणून त्यासी वेळ झाला. मंडई गेली निघून, स्नान करून आला घरी, तो समजले ऐशापरी. दर्शनासी गेले सारी, आत्ताच मंडळी विठ्ठलाच्या. मग तोही निघाला पळत पळत, दर्शनाचा धरून येत. राहुळाच्या भोवती अभित गर्दी झाली लोकांची, मुंगीस वाट मिळेना तेथे हा बापूंना केवी जाईल दर्शना, शिवाय गरिबी पदरात. बापूना म्हणे मानसी, हे विठ्ठला ऋषिकेशी कार्य निष्ठूर झालासी, मजला देई दर्शन. तू सावत्या माळ्या कारण आरणी गेलास धावून, तेवी येई रावळातून मज भेटाया पांडुरंगा. आरण होते 8 कोस, तैसे नवे येथे खास, मी मंदिराच्या सान्निध्यास उभा आहेस वाटेवरी. तुला लोक म्हणतात तू अनाथाचा अशीनाथ, मग का रे देवा मज परत उपेक्षिले यावेळी. इचा बहुत धावा केला, शेवटी बापूना हताश झाला, परत बिऱ्हाडासी आला अस्तमानाच्या समयाला. मुख झाले होते ज्ञान, अवघ्या दिवसाचे उपोषण, बापूनाचे अवघे मन विठ्ठलाकडे लागले. शरीर मात्र होते घरी, मन मंदिराच्या सुभोवारी फिरत होते भिरीभिरी, याचे नाव ध्यास हो. बापूंनासी पाहून हसू लागले अवघे जण, हा बेटा अभागी पूर्ण कळून आला आपणा. शेगावाहून दर्शना पंढरीसे आला जाना, तेथेच
येथे येऊन खेळणाना फिरला पाहता गावामध्ये याची दांभिक उगी भक्ती याच कशाचं श्रीपती ऐन वेळेला राहती गैरहजर दुर्दैवी. कोणी म्हणाले बापुनाला वेदांत आहे अवघा झाला, तो कशाशी दर्शनाला जाईल सांगा राहुळात. त्यांचा भगवंत हृदयात आहे सर्वदा खेळत, वेदांत्याचे ऐसे मत दगडा माझी काय आहे. पण वेडे म्हणून घ्या गेलो दर्शन, बापुनानाचा नारायण वाटेल तिथे उभा असे. मग दुसरा म्हणाला, मग हा इथे कशाला आला, काशी गावी त्याला भेटला नसता ईश्वर. अहो हे वेदांती लोकाज्ञान सांगती, शब्द चावटी अभिषा करती, अनुभवाचा लेश नसे. ही सगुणोपासना झाल्या पूर्ण, मग होणार आहे ज्ञान. न आल्याची लहानपण तरुणपणा येतो कसा, ऐसा उपहास तयाचा प्रत्येकाने केलासाचा. अवघ्या पुढे कट्याचा टिकावला गावा कोठोनी, तो बापुना बसला उपोषित, दातासी लावणी दात ते होते अवघे पाहत. स्वामी निजल्या जागे होऊन गरिबाचे साकडे, साधूलाच एक पडे, सत्संगती ज्याला पडे तेच खरे भाग्यवान. समर्थ म्हणती बापुना, दुःख नको करूस म्हणा, ए तुला रुक्मिणीवर म्हणा भेटवितो एकाळी. तो महाराज उभे राहिले, कटी हात ठेविले, पाय खाली जुळविले, समचरण दावावया. तुळशी फुलाच्या माळा कंठी, मूर्ती सावळी गोमटी, बापुनानाच्या पडली दृष्टी, शिर ठेविले पायावर. पुन्हा जो पाहावरी समर्थ दिसले पहिल्या परी, तेने बापुनानाच्या अंती आनंद झाला. धोतर पागोटे आणि शेला, जो घरी दृष्टी पाडिला, तोच त्याने पाहिला दर्शना जाता राहुळात. इतर म्हणाले महाराजास, तसेच दर्शन आम्हास होऊ द्या, आम्हा यास पुनरपी श्रीच्या दर्शनाची. ऐशे एकता भाषण बोलते झाले गजानन, बापुनाना सारिखे अधिमन तुम्ही करारे आपले. ते तैसे झाली यावरी दर्शन घडविन निर्धारी, ही दर्शन वस्तू खरी काय मिळेल बाजारात. म्हणून ती आणून देऊ तुम्हा कारण, निष्पाप करा अधिमान तरीच पुढचे घडेल हे. पहा समर्थांनी बापुनाला विठ्ठल साक्षात दाखविला, कुकाजीच्या वाड्याला संतत्व हा खेळ नसे. संत आणि भगवंत एकरूप साक्षात, गुळाच्या त्या गोडी प्रत कैसे करावे निराळे. काला घेऊन अखेरी मंडळी फिरली माघारी, बापुनानाच्या अंतरी दर्शन ते ठसावले. याचं पुण्य करून पुत्र झाला त्या कारण, रसिक चतुर विद्वान संत सेवा न जाई वृथा. पंढरीच्या प्रसादाने पुत्र झाला त्या कारणे, म्हणून नाव त्याने ठेवले नामदेव बालकासी. कवठे बहादूर गावाचा एक माळकरी होता साचा, तो वऱ्हाड प्रांताचा म्हणून उतरला वऱ्हाडात. तेथे आषाढी द्वादशीसी मरी आली मुक्कामासी, त्या पंढरपूर क्षेत्रासी मग काय विचारिता. प्रेतामागे चालले प्रेत, पोलीस शिरती घरात, यात्रा काढून देण्याप्रत. डॉक्टराच्या हुकमाने वारकऱ्याला ओढीती, गाडी माझी बसविती, चंद्रभागेच्या पार करीती कुरूळ त्याला. हा कवठे बहादूरचा वारकरी झाला मरीने आजारी, ढाळ होती वरचेवरी, उलटी मुळीत थांबेना, गोळे हाता पायासी येऊ लागले बहुवशी, कोणी न जाई त्याच्यापाशी, शुश्रूषा त्या करावया. पोलीस भयाने हे वृत्त कळविले ना कोणाप्रत. शेगावीचे समस्त लोक जाया निघाले, वाडा घटकेट मोकळा झाला. हा वारकरी मात्र होता पडला कठीण काळाच्या समयाला, कोणी न येती उपयोगी. लोक सुखाची सोबती, संकटकाळी अभेरीती, तेथे एक रक्षण करीती संत अथवा देव हो. तो पाहून प्रकार श्री गजानन साधूवर म्हणाले, या ओसरीवर निजला
यास घेऊन चला. लोक म्हणती गुरुराया हा बहुतेक मेला सध्या, याच्या नादी लागता वाया, संकट येईल आपणा ते. 50 माणूस बरोबर आपले ध्वासाचार, मरीचा तो झाला जोर, साप्रत्याश पंढरीसी. अशा स्थितीत ठाई थांबणे हे काही बरे नाही. चला जाऊ लवलाई चंद्रभागेच्या पलीकडे. तो महाराज म्हणती अवघ्याला, तुम्ही कैसे खुळावला, आपल्या देशबंधूला सोडिता हे बरे नव्हे. ऐसे वधून जवळ केले, वारकऱ्याच्या त्या खरा धरले, त्यासी उठून बसविले आणि केले मंदरोत्तर. चाल बापा उठ आता, जाऊ आपल्या वऱ्हाड प्रांता. वारकरी म्हणे गुरुनाथा, आता वऱ्हाड कशाचे हो, समीप आला माझा अंत, जवळ नाही कोणी आप्त. ते म्हणाले सद्गुरुनाथ, वेड्याईसा भिवू नको, तुझी टळली गंढांतर, ऐसी वधून ठेविला कर त्या वारकऱ्याच्या शिरावर. डाळ उलटी बंद झाली, वाटू लागली थोडी शक्ती, उभा राहिला त्वरित गती, संताने ज्या धरले हाती, त्याने निज म्हणे यमीने कैसा. घटकेत झाला पहिल्या परी, मंडळीच्या बरोबरी, चंद्रभागेच्या पैलतीरी आला समर्थ समवेत. आनंद झाला फार त्यासी वंदी समर्थ चरणासी, म्हणे दयाळा काढिले म्हशी दाढेतून काळाच्या. ऐसा घडता चमत्कार, भक्त करीती जय जयकार, आले कुरुडवाडीवर निर्धास्तपणे सर्वही. पंढरीची करुणवारी आली शेगावा प्रतिसारी, मंडळी ती बरोबरी, श्री गजानन स्वामीच्या एक कर्मठ ब्राह्मण घ्याया आला दर्शन. ते शेगावा कारण श्री गजानन स्वामीचे, त्याने स्वामीची कीर्ती निजदेशी ऐकिली होती, म्हणून आला दर्शनाप्रती फार लांबून त्या ठाया. 16 ओळी त्याचे अति, तो होता मध्वमती, खट्ट झाला परम चित्ती, समर्थासी पाहता. व्यर्थ आलो म्हणे येथ, या वेड्यासी वंदन्याप्रत, हा भ्रष्टाचा आहे सत्य. सार्वभौम शिरोमणी 16 ओळी येथे मेले, अनाचाराचे राज्य आले. अशा पिशाला म्हणू लागले साधू लोक हाय हाय. तो त्या मठात काळे कुत्रे झाले मृत, पडले होते त्याचे प्रेत येण्या जाण्याच्या वाटेवरी. त्या श्वाना ते पाहून ब्राह्मण झाला मनिखिन्न, अनुपसे जीवन श्वानमध्ये पडला हा. याला न कोणी उचलती, गांज सदैव धुनकिती, या वेड्या ते वंदिताती, महाराज महाराज म्हणून. जोळ याचे साधूपण, मला बुद्धी कोठून झाली, याचे दर्शन घ्याया का हे कळेना. त्याचा संशय फेडावया, समर्थ आसन सोडूनिया, येथे झाले तया ठाया. ते जेथे होता ब्राह्मण आणि म्हणाले तयाप्रत पूजा करावी, यथास्थित कुत्रे झाले नाही मृत, संशय उगा घेऊ नका. ते ऐकून रागावला, निज समर्था बोलू लागला, अरे काही वेड मला तुझ्यासम लागलेले, कुत्रे मरून झाला प्रहर, त्याचे प्रेत रस्त्यावर पडले, याचा विचार तुम्ही न कोणी केला की. ऐसे एकता विप्राला समर्थांनी जाप दिला, आम्ही भ्रष्ट, आम्हाला तुमच्या समज्ञान नाही. परिखंती न करा तिळभर, पाणी आणा या घागर, घेऊन चला सत्वर माझ्या मागे विप्रवरा. ऐसे बोलून कुत्र्यावासी येथे झाले पुण्यराशी, स्पर्शपदाचा करता त्यासी कुत्रे बसले उठून. तो पाहता चमत्कार, ब्राह्मण झाला निरोत्तर, म्हणे याचा अधिकार थोर आहे देवापरी. मी व्यर्थ निंदा केली, योग्यता न जाणली, ऐसे म्हणून घातली समर्थाच्या मिठी पाया. माझे अपराध गुरुवरा, आज सारे क्षमा करा, वरदहस्त ठेवा शिरा, मी अनंत अपराधी. तूच 16 साचार, एका आहेस भूमीवर, करण्यास जगाचा उद्धार, तुम्हा धाडिले ईश्वराने. श्रोते त्याच दिवशी भली समाराधना त्याने केली, कुशकामनाची फार फिटली, लीन झाला अत्यंत. प्रसाद घेऊन गेला परत आपल्या तो देशाप्रत, समर्थ साक्षात भगवंत, ऐसी प्रचिती आली तया. स्वस्ति श्री दासगुण विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, भाविका लाभो सत्पथ, हेची इच्छे दासगुरु. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथ 18 अध्याय समाप्त.